केशवा माधवा तुझ्या नामाचा गोडवा 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 आलं होय. काय मग जेवण बिवण झालं काय? आता बाबा बसले देवाचं नाव घे दिन कवा पांडुरंग ते महादेव महाराजा म्हणला आणि ताट बायको एवढी तुझी चपाळ पडे का गप्पनी मला वाढाय कराया. अगं तिला रानातली कामं असते. हा दाताच पाणी गिळीत बसले बाबा किती वाढव झालं दुपार झाली तरी स्वयंपाक वर का ना. रानातल्या कामाचं तो बुछान सांगतो तिलाच एकटीला काम आहे काय? आम्ही इथून माग काम केले का नाही? रानातली बी पोरं सोरं घरातली दारातली काम हा अगं ते कामाचं नाही मग पण काय झालं माहितीये का तुला? हा ते लसूण लय वाळून चालला होता तो परत काढता बी नसता आला म्हणून तिला म्हणलं आधी लसूण काढून घ्या आज तेवढा. आणि पोटा पाण्याला राहू दे उपाशी म्हातारी दुपार पोतूर आहे ना. तुम्ही खाता नाश्त बिष्ट करताना म्हातारीच्या काय माड्याव 3 दुपारा भाकर. बरं ते जाऊ दे किरकिर. तुला मी एक सांगतोय आगी जरा. हा काय अगे सूरजला जरा नीट समजून सांग. का रे बाबा? कारण म्हणजे त्याचं लय कानाव यायला लागले माझ्या काय काय. अगं ते काय कुठल्या गावात टुकार पोरांच्यात हिंडतंय काही उद्योग. अरे बारीक आहे जाऊन दे आपला तुझाच भाऊ आहे समजून सांगायचं घ्यायचं भागवत. अगं बारीक आहे सगळं ठीक आहे म्हणून काय असलं बंगारांच्यात हिंडतात होय आणि काही उद्योग करतय भांडणं करतय. उद्या बंगाराच्यात हिंडतोय म्हणजे भांगार म्हणजे उद्या ती दारून बिड्या पिणारी पोरं उद्या गावात भांगारवाणी हिंडणारी त्यांच्या नादी लागून हा बिघडलं मग काय करणार? असलं उद्योग करते ते. अरे पण तो सांगावा शिकावा त्याला. तुला नजर पाड्या म्हणल्या पोरांच्यातून बाजूला घ्यायचं वायल्या वाटेने घ्यायचं सांगायचं कशाला त्यांच्यात मिसळून देतो? अगं मी बोलायला गेलो की मलाच उलट पालट बोलतोय ती. काय बाबा असं असतं इकडं? हे बघ चाललं कुठतरी. ए इकडे. अगो बाय कुठं निघालो बाय कर्जच पोरग डवलेत. काय काय कुठं चालला? माझं काम असेल हटकत जाऊ नको माझ्या कामाला. माझी काम होत नाही आई. बघितलं का असं उलट बोलतोय ते. अगो बाय म्हणजे आईने विचारलं पुसल्यावर काम व्हायना तो लेकरांची. तसं काय नाही पण माझी काम होत नाही असं बोललं. लेकरू मग दिसतंय जरा चाठळच. साठामध्ये काय मोठा डोंगराव झेंडा लावायला जायचंय का ह्यो? दादाला सांगा आई काही बोलायला लागलाय. अरे थिरपाना घ्यावा तू बारीक आहे. आता घेतलंयच की बाले काय म्हणून तर गप बसलो इतके दिवस. असं झालं वय मग आणि तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय ना मी. माहिती चांगल्यासाठी सांगतोय आणि तुझं सांगितल्यावर कसं होईल आईला? काय सांगितलं कसं होईल? कोणा बोला हिंटू रे काय टुकार पोरांबरोबर कशाला हिंडतो गावातल्या भांगार पोरांबरोबर? कानात बिनात काय घातलंय बघ ते तसलं. चांगली मितले आईनेच केलंय सोन्याच्या बाल्या दोन्ही आणि तू काय म्हणतो का? चांगलं आहे ते कानातलं मग आता काय करतो त्याला हौस होती. कानातलं मग एक डोरलं बी दे त्याला आणून आता आणि साडी नेसो. कसलंय कसलंय बा काय पोरगी वे आता पोरगी का? बघितलं कसं बोलतोय ते. तुझ्या लाडाने झाले सगळे ते येड. तसं नाही करीत जावं बाबा. कुठं चालल्या जरा सांगून जात जावा विचारून पसून. तसं नाही जात जावं उठून वाटायला लागावा. आई मी माझ्या मनाचा मालक आहे. मला कोणाची सांगायची गरज नाही. माझं मी बघेन तुमचं तुम्ही बघा. हा गो बाया पोरगं लय शायनिंग करायला लागलोय बाय. हे 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 तुझ्या कानावर घालायचं होतं मला. बघितलं ना तू? लय रुबाब वाढलाय त्याचा. बरं मी विचारतोय म्हणजे मी काय त्याच्या अधिकार नाही गाजवते मोकार. उद्या कशात गुतला काय झालं तर मीच जाणार आहे तिथं सोडवायला. मग त्याच्यामुळे चोपाय दापायचा बाबा आपला आपणच घरात काय करतो आता. आणि तू ते तसलं लाड नको करू. त्याने केस कसे वाढवले आहेत कानातलं आणून देत त्याला. काय करत होते असलं द्यायची त्याला? चुकलं बाबा मागितलं म्हणून दिलं घातलंय. तुझ्या चुका एक दिवस मला लय जड जाणार आहे. अगो बाया मग आता लेकराच्या चुका मला लेकरं सारी सारखी इथं. तुझं पोरगन तू काय करायचं ते कर. काय का रे बाया ह्यानी हात पाय आपटावा त्यानी हात पाय आपटावा. ह्याचा हात उगावल्यामुळे ह्यो बी लागला लगेच नाक जाडायला. हा चला ना कुठं गुरुनी लुट तशातली गत.